नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला गोट लावण्याची खूप सोपी पद्धत। तर गोट लावण्याच्या अगोदर गळ्याचं स्टिचिंग बरोबर झालेलं आहे की नाही आणि हुक आय पट्टीची उंची एकसारखी आहे की नाही हे चेक करून घ्यायचं आहे आणि नंतर गोट लावायला सुरुवात करायची आहे। आता इथं जो गोट मी लावणार आहे तर इथं मी कुठेही तिरकस पट्टी कट करणार नाही, सरळ पट्टीचा गोट लावणार आहे। आता गळ्याचं इथं शेप पाहून घ्या, कुठे कमी जास्त असेल तर गळ्याचं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आणि नंतर पट्टी कट करायची। आता हे ब्लाउजचं उरलेलं कापड आहे, कॉटनचा ब्लाउज आहे आणि आता इथे सरळ मी पट्ट्या कट करणार आहे। तर कापड थोडंसं तिरका आहे, ते मी सरळ अगदी कट करून घ्यायचं। आता इथे मी 1.25 इंच रुंदीची पट्टी घेणार आहे। जर धागे जास्त निघत असतील तर जास्त घ्या, म्हणजे 1.5 इंच घ्या, म्हणजे धागे कट करता येतात नंतर। तरी ते मी 1.25 इंचच घेणार आहे, कारण हे कापड खूप छान आहे, याचे धागे वगैरे निघत नाही। तर मी 1.25 इंचावर मार्क केले आणि तुम्ही जसं पाहिलं आहे की कापड मी फोल्ड करून घेतलंय, कारण मी ते पट्टी कट करणार आहे आणि खूप लांबसर कट करण्यापेक्षा असं डबल फोल्ड केलं तरी पटकन कटिंग करून होतं, म्हणजे दोन्ही लेयर एकाच कटिंगमध्ये कट होतात। आता हीच पट्टी मी दुसऱ्या साईडने अशी ठेवली आणि कट केले, म्हणजेच थोडक्यात मी ते वेळ वाचवला, परत मेजरमेंट घेण्याची गरज पडली नाही। आता या दोन ज्या पट्ट्या मी काढल्यात यामध्येच पूर्ण गळ्याचं माझं गोट घालून होणार आहे। तुम्ही गळ्याची पाहिजे तर अगोदर लेंथ मोजून घ्या। आता इथे पहा, ही जी पट्टी आहे मी ते एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। आता इथे थोडासा कॉर्नर जास्त झालाय, तो मी कट करून घेते, म्हणजे एकसारख्या पट्ट्या होतील। आता पट्टी जोडताना पण उलटी सुलटी बाजू पाहून घ्यायची आहे। तर आता इथे पहा, मी सुईची बाजू सुईच्या बाजूने ठेवली, म्हणजेच पट्टी उलटी सुलटी ती एकदा चेक करायची आणि मग जोडून घ्यायची। आता हे पहा, जोडल्यानंतर हा जो ओपन भाग निघतोय ना आतला, त्यावरती पण शिलाई मारायची आहे, नाहीतर इथे गोट घालताना जाडसर भाग होतो, त्यामुळे इथं जॉईंट दिलं यावरती पण एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि मग ब्लाऊजला गोट घालायचा आहे। आता तिरकस पट्टी कट करून सुद्धा काही महिला किंवा बायका गोट घालतात, तो पण छान येतो, तो वाईट येतो असं नाही, पण ही पद्धत खूप सोपी आहे। तिरकस पट्ट्यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि विशेष म्हणजे कापड जर जास्तीचं उरलं नाही तर मग प्रॉब्लेम होतो। आता सरळ पट्टी आपण गळ्याचा जो पार्ट कट करतो त्यामध्येही काढू शकतो। तर पहा, आता ही पट्टी मी या पद्धतीने फोल्ड करणार आहे। तर काही जणी एका साईडने फोल्ड करून घेतात आणि मग पट्टी लावतात, तर मी नाही, मी सेंटरला 1/2 इंच पट्टी दुमडली आहे आणि या पट्टीला मधोमध फोल्ड केलेला आहे। आता पहा, पट्टी मधोमध फोल्ड करून दोन्ही पट्टीचे काठ एकमेकावर ठेवलेत आणि हे काठ ब्लाऊजच्या गळ्यावरती ठेवायचे आहेत आणि इथे एकदम कडेवरती, म्हणजेच 1/4 इंचावरती मार्जिन घेऊन शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण गळ्याला। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित गळा सेट करायचा आहे, पट्टीही व्यवस्थित सेट करायची आहे आणि एकसारखी शिलाई मारायची आहे। आता इथे जर शिलाई एकसारखी मारली नाही तर गोटसुद्धा जाडसर किंवा बारीक होऊ शकतो, त्यामुळे एकसारखी शिलाई मारणं गरजेचं आहे। आणि अजून एक गोष्ट म्हणजे इथे पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊज आहे तोही खेचायचा नाही, आहे असं नॉर्मल ठेवायचं आहे आणि ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे। आता इथे पहा, दुसऱ्या बाजूने पट्टी जोडत आल्यानंतर पूर्ण खेटून पट्टी कट करायची, नाहीतर 1/2 इंच मार्जिन सोडून पट्टी कट करायची आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। आता एक्स्ट्राचं जे काही कापड असतील किंवा जे धागे निघलेले असतील ते व्यवस्थित कट करायचं आहे, म्हणजे ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि गोटही छान बसतो। तर हे पहा, हे जे निघालेले धागे आहेत हे मी व्यवस्थित इथे कट करत आहे। आता ही जी पट्टी आहे या पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे आणि यावरती शिलाई मारायची आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने मी झूम करून दाखवते। ही पट्टी आहे ही पूर्ण दोन्ही बोटाने अंगठ्याने आतलं कापड बाहेर लोटायचं आहे आणि ही पट्टी या पट्टीला गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे गोट अगदी छान बारीक येतो। हे पहा, अशा पद्धतीने, आणि गोट घालताना जी शिलाई आहे ती बरोबर खाचेमध्ये आले पाहिजे, याची काळजी घ्यायची। तर ही खाच दिसत आहे, या खाचेमध्ये सुई ठेवायची आहे, म्हणूनच थोडंसं कापड पकडून गोट घालायचा आहे। पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत डायरेक्ट पट्टी धरून गोट घालायला जाऊ नका, गोट वरतीच ब्लाऊजचं गळ्याची फिनिशिंग पूर्ण अवलंबून असते, म्हणून थोडं कापड करून पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्या
तर अशा पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने जर सरळ पट्टी कापून आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाळून जर तुम्ही ब्लाऊज शिवला आणि गोट घातला तर तुमचा गोटही छान येणार आणि ब्लाऊजही फिटिंगला छान बसणार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधली माहिती आवडली की नाही ते कमेंट करून सांगा। जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर पहा, आता गोट घालून पूर्ण मी दुसऱ्या बाजूपर्यंत आलेले आहे आणि आपण एकदा ब्लाऊजचा पूर्ण फायनल लूक पाहायचा आहे कसा आलेला आहे। आणि मी तुम्हाला सुईच्या आणि उलट्या बाजूनेही दोन्ही बाजूने ब्लाऊज दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला कळेल की तिरकस पट्टी न कापता सुद्धा ब्लाऊजला किती छान असा गोट घातला जातो। तर इथे मी रब करून घेतलाय आणि पहा, मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते। तर हा गोट पहा किती सुंदर असा एकसारखा गोट आलेला आहे, हे पहा। आणि फिनिशिंग पण खूप छान आलेली आहे आणि गोट सुद्धा पलटी पडत नाही। तर हा पहा, असा गळा दिसेल तुम्हाला आणि हा गोट आहे, हे पहा। आता आतल्या बाजूनही आपण गळ्याची फिनिशिंग पाहिजे आहे, कुठेही धागा वगैरे निघलेला नाही आणि गोट कुठेही उलटा पडणार नाही। तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।